मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 35 साइज मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आणि शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी अस्तर घेतलेला आहे। अस्तरची आपल्याला इथे व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आता उंची तयार 13 आहे, तर मी 14 वरती मार्किंग करून घेते। इथे तुम्ही सुद्धा तुमच्या उंचीचं बरोबर असं मार्किंग करून घ्या आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्या शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। शोल्डर इथे आपल्याला 6 इंच टाकायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। मुंडा इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा लाईन सरळ लाईनमध्ये आहे का ते सुद्धा बघायचं आहे, म्हणजे आपलं मार्किंग एकदम असं व्यवस्थित होऊन जातं। आता इथे 35चा चौथा भाग 8.25 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच जास्तीचं शिलाई मार्जिन ठेवायचं, लक्षात ठेवायचं आहे। आता इकडच्या बाजूला आहे अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घ्या, दोन्हीचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे। आता इथे आपला मुंड्याचा आकार इथे 1.25 इंचावरती देणार आहे। जर गोळ चुन्या वगैरे प्रॉब्लेम काय असेल तर तुम्ही इथे 1.25 इंचावरती आकार देऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे पाठीचा गळा 3.5 तयार आहे, तर मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते। तुमचं बघायचं आहे किती आहे आणि 1 इंच वाढवून घ्यायचं आणि ह्या बाजूला मी गळा रुंदीचं मार्किंग करून घेते 2.5 इंच आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, 1 इंच लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला गोल गळ्याचा असा आकार देऊन घ्यायचा, आकार एकदम असा व्यवस्थित येऊन जातो। पाठीचा टक्स देण्यासाठी बरोबर असं मध्याचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथे उंचीला तुम्ही 4 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा डीप गळा असेल तर 3.5 इंच सुद्धा ठेवू शकता। अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्या बाजूला 1/2 इंच आणि त्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्रिकोण तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने, म्हणजे आपलं मार्किंग सुद्धा इथे व्यवस्थित होऊन जातं। आणि इथे बरोबर असं मध्यावरती सुद्धा एक कट मारून ठेवा, म्हणजे आपल्या लक्षात राहतं। आता इथे पाठीची बाजू व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। आता इथे पाठीचा गळा सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला पुढची बाजू कट करायची आहे। पुढची बाजू कट करताना नेहमी आपल्याला ओपन बाजूला ठेवून घ्यायची असते, थोडंसं अंतर ठेवायचं आहे, ते लक्षात घ्या। कारण की इकडच्या बाजूला आपल्याला टक्स मार्किंग करावं लागतं, त्यासाठी थोडंसं अंतर ठेवूनच मग पाठीची बाजू ठेवून घ्यायची असते। आणि खालची लाईन बघायचा व्यवस्थित कपडा आपला आहे का ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं, नेहमी बघत जा। कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा। आता इथे आपल्याला सर्वात आधी काय करायचं, पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे। असं तुम्ही इथे पट्टीचा वापर करा आणि एक लाईन ओढून घ्या, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे वरच्या बाजूला सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इकडच्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्या, ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूचा मुंडा मार्किंग केला तीच पद्धत, फक्त पुढची बाजू कट करताना आपल्याला ते मुंड्याचं मार्किंग घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवा। तर पुढच्या बाजूचा मुंडा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। इथे तुम्ही पट्टीचा वापर करा, म्हणजे तुमचं चुकणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी इथे मी मार्किंग करून घेणार आहे 1.25 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्यासाठी आणि आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर असा मध्यापर्यंत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकार आहे का असं बघून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला इथे गळारुंदीचं मार्किंग, गळारुंदी आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता गळा काय करत जा, नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तेवढाच गळा ठेवत जा। बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी गळा आहे तेवढंच। आता इथे माझा 5.5 गळा तयार आहे, तर मी ते 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायला सुद्धा विसरू नका। आता इथे आपली लाईन व्यवस्थित आहे का ते असं बघत जा। इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, गोल आकार देणार आहे पुढच्या गळ्याचा। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपलं टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर असं मध्य करून घ्या इथे, म्हणजे आपलं टक्स मार्किंग एकदम असं व्यवस्थित होऊन जातं। आता इथे माझं 4 इंच भरलेलं आहे, मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे सुद्धा मी 4 इंचाचं असं मार्किंग करून घेते, म्हणजे आपलं कधीही चुकणार नाही। अशी लाईन ओढून घ्या आणि ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही 10 वरती ठेवू शकता, उंची कमी असेल तर 9.5 वरती ठेवायचं आहे। इथे मी उंची ब्लाऊजची कमी आहे, त्याच्यामुळे 9.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे छातीचा टक्स परफेक्ट आपल्याला पप यावा, त्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। 35 साइज मध्ये 1.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच आणि असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा अंतर किती भरते ते असं बघायचं आहे, ते लक्षात ठेवत जा।
आणि तेच अंतर फक्त अर्धा इंचाने कमी करून घ्यायचं आहे. जेवढं भरेल त्या अर्धा इंचाने आपल्याला इथे 2.5 माझं भरलं, अर्धा इंचाने मग कमी करून घ्यायचं आहे. कारण की आपण फिटिंग करतो, थोडंसं क्रॉसमध्ये येतं, मग अर्धा इंचाने असं कमी केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला मी अर्धा इंच मार्किंग करून घेतलं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. म्हणजे तुमचं कधीही त्यामध्ये चुकणार नाहीये. फिटिंगला सुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे प्रिन्सेसचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा, जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा नाहीये अशा पद्धतीने, म्हणजे चुकणार नाहीये तुमचं कधीच. आता इथे एक आपल्याला टक्स द्यावा लागतो, एकदम असा पफ सुद्धा परफेक्ट बसतो आणि बसायला ब्लाऊज एकदम असे छान बसतात. त्यासाठी असं मार्किंग करून घ्या आणि 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं. असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे इकडची बाजू सुद्धा व्यवस्थित मार्किंग आहे, त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या. आता इथे बरोबर असा त्रिकोण आपण तयार केला, तो व्यवस्थित असा मध्यापर्यंत बरोबर असा कट करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने आपलं सेम मार्किंग होतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपलं थोडं थोडं असं मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं जोडताना परफेक्ट ते लक्षात येतं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर कटवरती कट आला पाहिजे जोडताना, ते लक्षात ठेवा. हे पहा बरोबर कधी तुम्हाला कमी जास्त होणार नाही. आता गळा व्यवस्थित असा कट करून घ्या. व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. 4 पदरी घडी करायची आहे बाही कट करण्यासाठी. बंद बाजू आपल्या बाजूला झाली पाहिजे, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित अवकाशमध्ये घडी करून घ्या 4 पदरी, आणि एक बाजू ओपन आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे अशी एक लाईन ओढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा क्रॉसमध्ये असतो, त्यासाठी लाईन ओढून घ्यायची आणि शिल्लक राहिलं असेल तर असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीची बाजू घ्यायची आहे आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. का कमी करून घ्यायचं आहे, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, त्यासाठी शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्या आणि गोल राऊंड असा मोजून घ्यायचा आहे. अर्धा इंचाच्या खाली टेप ठेवायचा आणि गोल राऊंड मोजून घ्यायचा, ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो. आता 9 इंच माझं भरलेलं आहे, तुमचं बघा किती भरते, म्हणजे बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बंद बाजून मी 9 इंचावर त्याचं मार्किंग करून घेते. तुमचं जेवढं भरलेलं असेल तेवढं तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे बाहीची उंची 9.5 तयार आहे, ते इथे मी 10.5 वरती मार्किंग करून घेते. बाहीची उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे अस्तरच्या बाहीमध्ये. आता इथे ही आपली ओपन बाजू आहे. ओपन बाजूने वरून येणारं माप 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बाहीची उंची जास्त असेल तर वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती घ्यायचं आहे. आता आतमध्ये 2 इंच घ्या, मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून हे मार्किंग असतं 2 इंच, ते लक्षात ठेवा. इथे मी 3 इंच घेतलं आणि इथे मी 2 इंच घेतलं, ते लक्षात ठेवा. आता बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच, ते लक्षात ठेवा. मापे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही. आणि तुमचं दंडगेर फिटिंग मार्किंग करून घ्या. इथे माझं 5.5 आहे, इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. जरी फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला ते सोपं पडतं, त्यासाठी दंडगेर अधिक 2 इंच लक्षात ठेवत जा. 2 इंच जास्त घेतलेलं आहे. आता अशी लाईन ओढून घ्या, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा आहे. सर्वात आधी उंच आकार देऊन घ्यायचा. उंच आकार हा पाठीच्या बाजूला येतो, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने हलक्या हाताने द्या, नक्की जमेल. आता खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला येते, हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि खोलगट बाजू पुढच्या बाजूला येते असं मार्किंग करून नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ठेवत जा, म्हणजे जोडताना आपला कधी चुकत नाहीये, ते लक्षात ठेवा. आता सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा, म्हणजे पाठीच्या बाजूचा मध्यावरती मार्किंग करून घ्या. आता 2 पदर ह्या बाजूला, हे अशा पद्धतीने, आणि 2 पदर आपले ह्या बाजूला झाले. आता पुढचा मुंडा कट करून घ्यायचा, 2 इंचाच्या पुढे असं कट करून घ्या. आपण आकार दिले ना, 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं तिथपर्यंतच आपल्याला हे कट करून घ्यायचं, ते पण लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने परफेक्ट आपलं बाहीचं कटिंग आपल्या इथे झालेलं आहे. आणि पुढची बाजू फक्त पुढच्याच बाजूला मार्किंग करायचं आहे, पाठीच्या बाजूला करायचं नाही, ते लक्षात ठेवत जा, म्हणजे जोडताना आपलं चुकत नाहीये. आता पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी 1.5 इंचाच्या पट्ट्या काढायच्या. 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी काढून घ्यायची आहे. थोडीशी जास्त काढली तरी सुद्धा चालेल, नंतर आपण तो तयार झाल्याच्या नंतर कट करून टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे.
इथे मी 2 पट्ट्या काढून घेतल्या, दोन्ही बाजूंच्यासाठी 2. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी काढून घ्यायची. 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्या. जास्त अशी कमी सुद्धा काढायची नसते, ते लक्षात ठेवा. पट्टी सुद्धा आपली दिसायला अशी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंसाठी पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आपल्याला इथे व्यवस्थित कपडा आहे का ते सुद्धा बघायचं आहे आणि डिझाईन बघायचं आहे कोणत्या बाजूला आहे ते सुद्धा लक्षात ठेवत जा. नेहमी ब्लाऊज पिसावरती कपडा अस्तरचा ठेवताना नेहमी लक्षात ठेवत जा आपलं व्यवस्थित आहे का, हे अशा पद्धती, म्हणजे कधी चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्या आणि अस्तरचा कपडा याच्यावरती बाही सर्वात आधी मी कट करून घेते आणि बसतंय का ते सुद्धा बघत जा दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं. आणि जॉईंट आला तर फिटिंगच्या बाजूला सुद्धा जॉईंट तुम्ही देऊ शकता. व्यवस्थित आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने थोडासा अंतर ठेवत ठेवत कट करून घ्या. हे अशा पद्धतीने इथे आपली बाही कट करून झालेली आहे. आता पाठीची बाजू ठेवून घ्यायची आहे. कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्या आणि पाठीची बाजू ठेवताना नेहमी बंद बाजूला ठेवत जा. व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये व्यवस्थित आकारमध्ये आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आता इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झाली. आता पुढची बाजू कपडा व्यवस्थित आहे का ते बघत जा. डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते सुद्धा बघत जा आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने आता इथे कपडा सुद्धा बघायचा आहे आपला एकसारखा आहे का, अस्तर ठेवून घ्यायचं आहे पुढची बाजू आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून मगच हे कट करून घ्या, म्हणजे जोडताना चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. सिल्की कपडा असेल तर व्यवस्थित काळजीपूर्वकच मगच कट करून घ्यायचं आहे. हे असा कपडा ठेवून घ्या आणि क्रॉसमध्ये आहे का असं बघायचं आहे. आपल्याला इथे क्रॉसमध्ये आपल्याला पायपिंगसाठी 1 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. 1 इंच काढून घ्या किंवा मोजून घ्या टेपच्या साह्याने किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. असं मार्किंग करून घ्या, बरोबर पट्ट्या होऊन जातात. पट्ट्या काढताना नेहमी फक्त क्रॉसमध्ये काढायच्या आहे पायपिंगसाठी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या पट्ट्या आपल्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. ज्या आपण मार्किंग केलं त्याच्यावरतीच बरोबर अशा पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत तेवढ्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत, कारण की पुढच्या बाजूला आणि पाठीच्या बाजूला सुद्धा आपल्याला पायपिंगसाठी ह्या पट्ट्या लागणार आहेत. त्यासाठी जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. क्रॉस असेल थोडंसं तर असं कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पुढची बाजू सर्वात आधी अस्तर ठेवून घ्या समोरासमोर, म्हणजे आपलं चुकणार नाहीये आणि व्यवस्थित सावकाश जोडून घ्या, कारण की बऱ्याच वेळा काय होतं कपडा सिल्की असेल तर गुड्या पडतात. त्यासाठी व्यवस्थित कपडा प्लेन करत करत शिलाई करून घेतला तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपलं कधीही गुढी पडणार नाही किंवा शिलाई करायला एकदम असं सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपली पुढची बाजू व्यवस्थित अशी जोडून घ्या अस्तर, आणि अस्तर जोडताना तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल, पटकन जोडून होते, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे व्यवस्थित आणि सावकाशमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण नवीन असतो, पटकन अस्तर जास्तीत सुद्धा कट होऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. हे आपलं व्यवस्थित जोडून झालेलं आहे आणि इथे कट मारून ठेवा. आपण मार्किंग केलेलं थोडे थोडे कट सुद्धा आहेत अस्तरवरती, ते वरच्या ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून झाले पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे इथे सुद्धा मार्किंग करून घ्या, म्हणजे जोडताना ते लक्षात येतं. आता इथे पुढची बाजू हे समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे आपलं चुकणार नाहीये जोडताना. हे अशा पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं अस्तर उलट जोडलं जातं, त्यासाठी असं समोरासमोर ठेवून घ्या आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. कपडा सिल्की असेल तर प्लेन करत करत जोडून घ्या, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. सावकाशमध्ये आपल्याला हे कपडा जोडत जोडत घ्यायचा आहे अस्तरचा. दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित अशी जोडून घ्या. 5 नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल, म्हणजे पटकन अस्तर आपलं जोडून होतं, ते लक्षात ठेवा. फक्त कपडा प्लेन करायला कधीही विसरायचं नाही. नंतर काय होतं आपलं शिलाई झाल्याच्या नंतर गुड्या पडल्यासारखे दिसतात बघा, त्यासाठी कपडा प्लेन करतच करतच आपल्याला ते शिलाई करून घ्यायचं आहे, ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवत जा. आणि जेवढा जास्तीचा कपडा आहे व्यवस्थित आणि सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने.
जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे कट मारून ठेवा. आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं सेम मार्किंग होऊन जातं. जोडताना ते लक्षात येतं. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचा जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे कट मार्किंग करून घ्या. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जोडताना लक्षात येतं. आता बाही अस्तरला व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. समोर समोर ठेवून घ्या. हा आपला सुईचा कपडा आहे ते लक्षात ठेवायचा आहे. आता त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. खोलगट बाजू मार्किंग केलेली पुढच्या बाजूला हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. दुसऱ्या सुद्धा बाजूची खोलगट बाजू अशी समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे आपलं तिथे उलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायची आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. कारण की आपण बाहीमध्ये 1 इंच घेतो, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरायचं नाही. आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती दापटीप टाकून घ्यायची आहे. आता आतमध्ये घेऊन अस्तरचा कपडा व्यवस्थित वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, गुड्या पडतात, त्यासाठी पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आणि कडेकडेला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण कपडा प्लेन करून घ्या, म्हणजे बाही सुद्धा तुमची दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे तो इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे, सावकाश आणि व्यवस्थित अशा पद्धतीने. आता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना ते लक्षात राहतं. आता दुसरी सुद्धा बाही इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती. अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन वरच्या बाजूला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दापटीप टाकलेली सुद्धा व्यवस्थित दिसते आणि वरच्या बाजूला शिलाई टाकल्याच्या नंतर सुद्धा व्यवस्थित दिसतं. आता इथे एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरच्या कापडावरती. आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली बाही तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते. आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण. त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या कापडावरती दापटीप एकदम अशी कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित सावकाशमध्ये. अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन वरच्या बाजूला एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला, म्हणजे दिसायला सुद्धा पाठीची बाजू तयार झाल्याच्या नंतर दिसायला अशी व्यवस्थित दिसते. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे, एकदम कडेकडेला अशी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे पाठीची बाजू तयार झाल्याच्या नंतर सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे. एकदम कडेकडेला कपडा फक्त प्लेन करत करत घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे गुड्या पडणार नाहीयेत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये शिलाई करून घ्या. ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे इथे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा कट करताना एकदम सावकाशमध्ये कट करून घ्या, व्यवस्थित आकारामध्ये, अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा कडेकडेचा शिल्लक राहिलेला कपडा असेल इथे पूर्ण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण बंद करून घ्या, म्हणजे जेणेकरून ते पटकन निघता कामा नये. दुसऱ्या सुद्धा बाजूचे त्याच पद्धतीने आपल्याला टक्स मार्किंग केलेला आहे त्याच्यावरती बरोबर अशी डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला करून घ्यायची आहे पायपिंग. आपण पट्ट्या काढल्या होत्या, एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. क्रॉस असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घेत जा पट्ट्या जोडताना, ते लक्षात ठेवत जा.
आता इथे आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे। सर्वात आधी गळ्याला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायचं आहे, म्हणजे आपली पायपिंग सुद्धा छान होते, ते लक्षात घ्यायचं आहे। शिलाई करताना नेहमी अर्धा इंच पकडत जा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे पट्टी थोडीशी अशी घडी करून घेऊन थोडासा अस्तरचा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही जोडत जोडत घ्यायची आहे, सावकाश आणि व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार। व्यवस्थित आपल्याला घडी करत करत घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग करायला सुद्धा सोपं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तुम्हाला इथे किती जाड नाजूक ठेवायची असेल तेवढी तुम्ही इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे तुमची पायपिंग कधीही पलटी पडणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे। एकदम सावकाश आणि सविस्तर मध्ये तुम्हाला इथे पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुमचा गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा दिसायला छान दिसतो, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपली पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की पायपिंग करून बघायची आहे। आता इथे पुढची बाजू आपल्याला तयार करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर, जेणेकरून इथे आपले उलट होता कामा नये, ते लक्षात घ्यायचं आहे। मध्यावरती बरोबर असं मध्य, त्यासाठी आपण मार्किंग केलेलं आहे, बरोबर असं पुरतंय का ते सुद्धा बघत जा, आणि खालून जोडायला सुरुवात करायची आहे। अर्धा इंच पकडायचं आहे, बरोबर कट मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच कट आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपल्याला परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित। आता जेवढं शिल्लक आहे तेवढं असं कट करून घ्यायचं आहे, शिल्लक असेल तर। आता इथे सुद्धा एक टक्स देऊन घ्यायचं आहे, मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर डबल शिलाई मारून घ्या, अशा पद्धतीने पप खूप छान पडतो। आता इथे दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची, मध्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि खालून जोडायला सुरुवात करायची आहे, आणि खेचू नका, ते लक्षात घ्यायचं आहे। व्यवस्थित जोडून झालेलं आहे। आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित, अर्धा इंच पकडायचं आहे, ते विसरू नका। हे पहा अशा पद्धतीने इथे आता मार्किंग आहे त्याच्यावरती बरोबर टक्स देऊन घ्यायचं आहे। ब्लाउज खूप छान बसतात, डबल शिलाई मारून झालेली आहे। हे पहा सुद्धा बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे। सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या, अर्धा इंच पकडायचं आहे, शिल्लक असेल तर कट करून टाका आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे। इकडच्या बाजूला आता इथे आपल्याला थोडीशी घडी करून पट्टी जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते। शिल्लक असेल तर कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही बाजू व्यवस्थित झालेली आहे। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा पट्टी लूप पट्टी जोडून घ्यायची, अर्धा इंच पकडायचं आहे आणि पट्टी जोडून घ्यायची आहे। दाबटीप टाकून घ्या, पट्टी अशी दिसायला अशी व्यवस्थित दिसते। आता ह्या बाजूला घेऊन थोडीशी घडी करून 5 नंबरची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात। पट्टी सुद्धा आपली दिसायला अशी व्यवस्थित दिसते। शिल्लक कपडा असेल तसं कट करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। आता दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघत जा, नेहमी बघत जा। आता इथे गळ्याला गोल आकार आहे का असं बघायचं आहे, किंवा खडूने मार्किंग करून घ्या। गळ्याचा आकार असा गोल देऊन घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त जास्त असा खोलगट घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि वरच्या शोल्डरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी मार्किंग केलं त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने, आणि नंतर कट करून टाकायचं आहे। वरच्या बाजूला शोल्डरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने। आता ही सुद्धा बाजू मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, नंतर कट करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचा गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल। बघू शकता इथे। आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हुक उचललं जात नाही। समान मार्किंग करून घ्यायचं आणि त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची हुक अडकवण्यासाठी। मार्किंग समान असेल तर कधीही तुमचं हुक उचललं जाणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे।
पट्ट्या सुद्धा आपल्या इथे एकसारख्या झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी ते नेहमी बघत जा. आता इथे बरोबर अशी शिलाई मारून घ्या. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. पट्टी जोडून घेतलेली आहे. पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग टाकताना बरोबर ती आपल्याला पुरते जोडण्यासाठी. इथे मी तुम्हाला एका बाजूची पायपिंग करून दाखवते. दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची. ज्या पद्धती आपण पाठीच्या बाजूला पायपिंग केली तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे. सर्वात आधी गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचा आहे, म्हणजे पायपिंग सुद्धा खूप छान येते आणि गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येतो. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे अस्तरचा. गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. धागे असतील तर असे कट करून घ्या. आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे. बरोबर मधल्या खाचेमध्ये तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग सुद्धा कधीही तुमची पलटी पडत नाही, एकदम असे परफेक्ट आणि व्यवस्थित येऊन जाते. ते लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपली एक बाजू झालेली आहे, बघू शकता इथे एकदम अशी व्यवस्थित. इथे मी दुसरी सुद्धा बाजू पायपिंग करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने. हे अशा पद्धतीने इथे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा बघू शकतो, खूप असा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे कमरेकडच्या बाजूला आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. आपण इथे 1.5 इंचाच्या पट्ट्या काढल्या होत्या. लांबीला जेवढी लागते तुम्हाला तेवढी इथे लांबीला तुम्ही कट करून घ्यायची आहे. मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि पट्टी जोडताना सुद्धा अर्धा इंच पकडत जा. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि पट्टीची अशी घडी करून घ्यायची आणि परत एकदा घडी करून आपल्याला इथे पूर्ण तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे पूर्ण असं बंद करून घ्या, जेणेकरून ते निघता कामा नये. हे अशा पद्धतीने इथे आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची पट्टी ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये. आता इथे घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे तुमची पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे. दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि कंपल्सरी दाबटीप टाकून घेत जा. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे. ही सुद्धा पट्टी आपली जोडून झालेली आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा. हे अशा पद्धतीने. आता इथे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी गळा आहे तेवढा टाकत जा, कधीही तुमचं शोल्डर उतरलं जाणार नाही. बरोबर शोल्डर अर्धा इंच पकडत जा, ते लक्षात ठेवायचं आहे शिलाई मध्ये. आता इथे गळ्याच्या बाजूने व्यवस्थित पकडून शोल्डर जोडून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला कधी कमी जास्त होऊ देऊ नका आणि डबल शिलाई मारून घ्यायची. गळ्याच्या बाजूला पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्या, म्हणजे धागे निघणार नाही, त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्या. पूर्ण बंद करून घ्या गळ्याच्या बाजूला. ठेवतानाच व्यवस्थित ठेवत जा, कमी जास्त तिथे गळ्याच्या बाजूला होऊ द्यायचं नाही अजिबात. हे अशा पद्धतीने इथे आपली दुसरी सुद्धा बाजू जोडून झाली. आता कमी जास्त आहे का असं बघत जा. जे थोडंसं माझं कमी जास्त आहे असं नेहमी बघत जा, नाहीतर काय होतं बाही जोडल्याच्या नंतर कमी जास्त सुद्धा बाही होऊ शकते. त्यासाठी असं बघायचं, मार्किंग करून घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची, नंतर ते कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू मार्किंग करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची, नंतर ते कट करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा आपले शोल्डर व्यवस्थित एकसारखं झालं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे बाही तयार झाल्याच्या नंतर किंवा जोडल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम येत नाही, ते लक्षात ठेवा. आता इथे दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आहेत का असं बघून घेत जा नेहमी. हे अशा पद्धतीने बघायचं आहे शोल्डर आपले एकसारखं आहे का, कमी जास्त होऊ द्यायचं नाही अजिबात. फिटिंगच्या बाजूला सुद्धा बघू शकता इथे. हे सुद्धा फिटिंगच्या आधी महत्वाचं आहे, बघून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे का. कमी जास्त नाही तर फिटिंग झाल्याच्या नंतर ब्लाऊज आपला कमी जास्त सुद्धा होऊ शकतो. हे पहा, एक बाजू थोडीशी कमी जास्त आहे, दुसरी बाजू आपली इथे व्यवस्थित आहे असं बघत जा. एक बाजू झाली तरी थोडंसं असं मार्किंग करून घेऊन मगच ते असं कट करून घ्यायचं आहे. पण फिटिंगच्या आधी हे बघत जा, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही. किंवा फिटिंग बऱ्याच वेळा काय होतं अशी वरती खाली होऊन जाते. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू ठेवून घ्या. पुढची बाजू खोलगट बाजू, ते लक्षात ठेवायचं आहे बाही जोडताना नेहमी. आता इकडच्या बाजूला अशा पद्धतीने
हे पहा असं बघून घेत जा, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुद्धा बाजू खोलगट बाजू आपली पुढच्या बाजूला असतं. असे बाह्या तुम्ही समोर समोर ठेवून बघत जा, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये कधीच. आता बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. जरी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी राहू द्यात, पण बाही जोडताना मध्यापासूनच सुरुवात करायची असते ते लक्षात ठेवत जा. म्हणजे काय होतं, शोल्डर बरोबर असं शोल्डरला राहतं ते लक्षात ठेवायचं आहे. आणि अर्धा इंच पकडायचं आहे बाही जोडताना. इथे बघू शकता माझं थोडंसं शिल्लक आहे, असं कट करून घ्यायचं. जर राहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला कधी विसरत जाऊ नका शिलाईमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता एक बाही आपली इथे जोडून झालेली आहे, बघू शकता इथे व्यवस्थित. आणि बाही कधी खेचून जोडत जाऊ नका ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगत असते. हे पहा इथे सुद्धा अर्धा इंच पकडायचं आहे, कारण की बाहीमध्ये आपण 1 इंच जास्त घेतो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे अर्धा इंच पकडायचं शिलाईमध्ये, म्हणजे बरोबर आपली बाही तयार होते परफेक्ट, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. पुढच्या बाजूला आपलं अर्धा इंच जातं आणि शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं बाही जोडण्यामध्ये, म्हणजे ती बाही आपली एकदम अशी परफेक्ट होऊन जाते. आणि बाही जोडताना डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाही जोडून झालेली आहे. हे अशा पद्धतीने. आता जेवढं शिल्लक असेल तसं बघत जा, मग ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडं थोडं असलं तरी कट करून घ्यायचं आहे, एका लाईनीमध्ये करून ते लक्षात ठेवा. शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालते. इथे बघू शकता आपली एक बाजू झाली आणि दुसरी बाजू सुद्धा इथे आपली तयार झालेली आहे. आता असं बघू सुद्धा शकता कमी जास्त आहे का, दोन्ही सुद्धा बाजू अशा बघून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या आधी. नेहमी लक्षात ठेवत जा, हे बघत जा बरोबर आहे का शोल्डर बाही. बऱ्याच वेळा काय होतं एक बाही छोटी मोठी सुद्धा होऊन जाते, त्यासाठी बघायचं आहे, असं बघून घ्यायचं आहे फिटिंगच्या आधी. हे अशा पद्धतीने आपल्या इथे बरोबर आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायचे. सर्वात आधी अशा पद्धतीने इथे पकडा आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला सावकाशमध्ये. धागे असतील तर कट करून घ्या, कारण की आपली फिटिंग सुद्धा व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने धागे कट करून घ्या एकदम असे कडेकडेचे. आता इथे पलटी करून घ्या आणि एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे काय होतं आपली फिटिंग करायला एकदम असं सोपं जातं ते लक्षात. थोडंसं बंद करून घ्यायचं, म्हणजे कमर घेर मोजायला आपल्याला सोपं जातं ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडून एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या, एकदम अशी कडेकडेला व्यवस्थित सावकाशमध्ये. धागे असतील तर असे कट करून घ्या, म्हणजे आपली फिटिंग सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते. ना ते धागे दिसतात बघा, बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आतल्या बाजूला सुद्धा व्यवस्थित अशी पॅक करून नंतर शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे फिटिंग करायला असं सोपं जातं ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तुमचा दंडघेर काय आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं मोठे बाही असेल तर कशी फिटिंग करायची आहे, त्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता. दंडघेर मोजून घ्यायचा आहे तुमचा जो असेल तो. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं, मोजून घ्यायचं आहे, आणि जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. 5 असेल, 5.5 असेल, 6 सुद्धा असू शकतो, 6.25 सुद्धा असू शकतो. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं ते लक्षात ठेवा. पहिली शिलाईची टीप तुमच्या ब्लाऊजची मोजून घ्या दंडघेरची, नंतर तुम्ही हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते. पहिली शिलाईची टीप हे असं मार्किंग करून घ्यायचं. फक्त खेचू नका, ब्लाऊज व्यवस्थित आलवारमध्ये पकडायचं आहे. पहिली शिलाईची टीप किती येत आहे ते असं मोजून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. तुमचे किती सुद्धा भरू द्या तिथे, तो सुद्धा मापाचा ब्लाऊज ज्या पद्धतीने आपण पकडला आता आपण शिलाई करतो तो सुद्धा ब्लाऊज त्याच पद्धतीने आपल्या इथे पकडायचा आहे. आणि पहिली शिलाईची टीप जेवढं आपलं मार्किंग भरलं तेवढं इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं आपलं भरलं 8, 7.5 कोणाचं 7.25 भरतं, त्या पद्धतीने तुम्ही ही फिटिंगची पद्धत नक्की वापरू शकता. प्रत्येक साईजानुसार वापरली तरी सुद्धा चालेल. कोणाची मुंडा फिटिंग छोटी असते, कोणाची थोडंसं मोठं असतं, त्या पद्धतीने तुम्ही हे फक्त मोजून घ्यायचं शिलाईची पहिली टीप, नंतर तुम्ही असं हे मार्किंग करू शकता. आता इथे आपल्याला पूर्ण असा कमरघेर मोजून घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज आणि आता आपण तयार करतोय तो ब्लाऊज असा पकडून एकदम सविस्तर आणि आलवारमध्ये पकडायचा आहे. खेचू नका, फक्त दोन्ही सुद्धा ब्लाऊज सेमच पकडून घ्यायचे आहेत.
हे पहा अशा पद्धतीने. आणि जिथपर्यंत मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आणि तेवढं अंतर किती आहे ते मोजून घ्यायचं. त्याचे 4 भाग करायचे, ते लक्षात ठेवायचं आहे. तेवढं अंतर असं मोजून घ्या, जेवढं असेल तुमचं येईल तेवढं. त्याचे लगेच असे 4 भाग करायचे, ते विसरत जाऊ नका कधीच. इथे परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं शिल्लक राहील तेवढं, तुमचं किती सुद्धा राहू द्यात, तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. परफेक्ट फिटिंग होऊन जाते आणि परफेक्ट ब्लाऊज बसतात. दुसऱ्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं. जेवढा आपला चौथा भाग भरला तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर इथे पट्टीचा वापर करा. बऱ्याच वेळा काय होतं, दंडगेरमध्ये कोणाचा छोटा असतो कोणाचा मोठा असतो, फिटिंग थोडीशी क्रॉसमध्ये सुद्धा येते, ते लक्षात घ्या. आले तरी सुद्धा चालेल, फक्त हे मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता इथे आपण मार्किंग केलं ते बरोबर एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर सुद्धा इथे तुम्ही करू शकता. आता इथे कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या आणि फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्या शिलाई इथे मारून घ्या आणि दंडघेर पूर्ण पॅक करून घ्या. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्या इथे तुम्ही शिलाई मारू शकता. आपण इथे बॉक्स फिटिंग केलेली आहे. दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने इथे दंडघेरला पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आणि कमरेच्या बाजूला सुद्धा एकदम अशी परफेक्ट पूर्ण फिटिंग पॅक करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं अंतर ठेवून शिलाई मारत जा, म्हणजे जरी फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला ते सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे. अंतर ठेवत त्यासाठी शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा, कधी फिटिंग कमी जास्त होत नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता माझी दोन्ही सुद्धा बाजूंची एकदम परफेक्ट फिटिंग झालेली आहे. फिटिंगची ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. मी बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत ह्याच्या बाबतीत, जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको. हे अशा पद्धत इथे आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे आणि ब्लाऊज सुद्धा आपला इथे 35 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे. ज्यांची साईज आहे त्यांनी सुद्धा ही पद्धत नक्की वापरली तरी सुद्धा चालेल. ब्लाऊज खूप छान बसतात. आणि बाही सुद्धा बघू शकता इथे तुम्ही परफेक्ट आपली जोडून झालेली आहे आणि परफेक्ट आपली इथे फिटिंग सुद्धा आलेली आहे. पाठीची सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता, एकदम अशी व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे. ही पद्धत नक्की वापरा, खूप छान बसतात ब्लाऊज. आणि ब्लाऊजचं शोल्डर सुद्धा बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. ब्लाऊज कधी फिटिंग जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज कधी तुमचा वरच्या बाजूला सुद्धा सरकणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. पप सुद्धा आपला इथे बघू शकता, खूप छान बसतात ब्लाऊज. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. दुसरी सुद्धा बाजू इथे बघू शकता तुम्ही, शोल्डर सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे आणि पुढची बाजू सुद्धा इथे आपली व्यवस्थित आलेली आहे. गळा सुद्धा बघू शकता इथे तुम्ही, दोन्ही सुद्धा बाजूंचा खूप छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिलाई करून बघायचं आहे. तुम्ही सुद्धा कटिंगची आणि शिलाईची ही पद्धत नक्की वापरा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.